गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेमध्ये 130वे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। काँग्रेस आणि एमआयएमचा विधेयकाला विरोध, लोकसभेत विरोधकांचा गदारोळ। सीपी राधाकृष्णन यांनी भरला उमेदवारी अर्ज। राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची फॉर्म भरताना उपस्थिती। विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। जळगावच्या वरखेडे गावातील धक्कादायक घटना। कानात हेडफोन लावून पावसात प्रवास करणं बेतलं जीवावर। हायटेन्शन तारेचा लागला शॉक। 17 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू। लोकांनी हाक मारली पण ऐकू न गेल्यानं गेला जीव। गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं नाशिक शहरात पूरस्थिती। गोदाकाठच्या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा। आठवडी बाजारही बंद। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीतील दत्त मंदिर पाण्याखाली। कामगारांचं हित पाहिलं नाही तर असाच भोपळा मिळणार। बेस्ट पतपेढीच्या निकालावरून शशांक यांचा ठाकरेंना टोला, तर कामगारांच्या हक्काचा पैसा कंत्राटदारांना वाटल्याची केली टीका। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचे सगळे उमेदवार पराभूत। शशांक राव यांच्या पॅनलचे 14 तर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी। नाशिकच्या उंटवाडीतील वनविभागाच्या कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। अंत्ययात्रेपूर्वी भावाला अखेरची राखी बांधतानाचा लहानगीचा व्हिडिओ व्हायरल। आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जनता दरबारावेळी अज्ञाताकडून हल्ला। नातेवाईक तिहार तुरुंगात असल्यानं सुटकेची मागणी करताना घडला प्रकार।